उन्हाळ्यात कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपण आज पाहूयात। 1 नंबर आहे, आपल्यापैकी अनेकांना उठल्या चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असते, मात्र रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पचनसंस्थेमध्ये गॅस होण्याची शक्यता असते। कॅफेनमुळे पोटात ॲसिडचे उत्पादन वाढते आणि त्यामुळे अपचन, छातीत जळजळ आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात। रिकाम्या पोटी चहा घेतल्याने कोर्टिसोल सारखा तणाव संप्रेरक उत्पादन होऊन त्यामुळे चिडचिड, चिंता यासारखी लक्षणे निर्माण होतात। त्यामुळे किमान उन्हाळ्यात रिकाम्या पोटी चहा घेणे टाळावे। 2 नंबर आहे, फ्रीज मधले पाणी पिणे। उन्हाळ्याच्या दिवसात उकडत असल्याने आपल्याला गार काहीतरी खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते। नेहमीचे पाणी पिऊन आपली तहान भागत नाही। अशा वेळी आपण फ्रीज मध्ये बाटल्या ठेवतो आणि तहान लागली की त्या काढून पितो, पण असे थंड पाणी पिल्याने पचनावर त्याचे विपरीत परिणाम होतात। थंड पदार्थामुळे रक्तवाहिन्या संकुचन पावतात आणि पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते। थंड पाण्यामुळे अन्न पदार्थातील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची नैसर्गिक क्रिया मंद होते आणि त्यामुळे फ्रीज मधले पाणी न पिता माठामधले पाणी प्यायला हवे। 3 नंबर, आंबा पाण्यात न भिजवता खाणे। उन्हाळ्याच्या दिवसात आपण सगळेच आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो। वर्षातून एकदा मिळणारा आंबा लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना खायला आवडतो। मात्र आंबा खाताना तो न विसरता पाण्यात भिजवायला हवा। आंब्यामध्ये फायटिक ॲसिड असते, ते शरीरात उष्णता निर्माण करते। त्यामुळे आंबा भिजवल्याने अतिरिक्त ॲसिड काढून टाकण्यास मदत होते। त्यामुळे आंब्याची उष्णता कमी होते व ते खाण्याचा त्रास होत नाही। अशा व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।